अभिनेते सयाजी शिंदे यांनी लावलेल्या झाडांची कत्तल केल्याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। छगन अप्पाजी मदने, दशरथ अप्पाजी मदने आणि अप्पाजी नामदेव मदने अशी या पितापुत्रांची नावे आहेत। विशेष म्हणजे हे तिघही पांढरवाडीचेच ग्रामस्थ आहेत। काल दहिवडी पोलिसांनी या तिघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे। या तिघांवरही कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी साताऱ्यातल्या पांढरवाडी ग्रामस्थांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन केलं। घटनेचा तपास पूर्ण होईपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणी देखील करण्यात येते आहे। एका निर्दयी बापानं आपल्या 3 मुलांना गेली 6 वर्ष घरातच कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे। आपली दुसरी पत्नी मुलांना घेऊन पळून जाईल या भीतीनं भिवंडीतल्या कोटरगेट मस्जिद परिसरातल्या शफीक मोमीननं आपल्या मुलांना ना शाळेत पाठवलं ना खेळण्यासाठी कधी बाहेर पाठवलं। याबद्दल गेल्या महिन्याभरापासून शेजाऱ्यांना कुणकुण लागली आणि अखेर त्यांची सुटका करण्यात आली। अतिशय गचाळ आणि दुर्गंधीयुक्त छोट्याशा एका खोलीत या मुलांना कैद करण्यात आलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जातोय। लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण दगावल्यानं संतप्त नातेवाईकांनी शिकाऊ डॉक्टरांना बेदम मारहाण केली आहे। मारहाणीचा हा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झालाय। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल झालेली महिला रुग्ण काल मध्यरात्री 2 वाजता दगावली। यावेळी शिकाऊ डॉक्टर समीर गहाणे तिथे हजर होते। रुग्ण दगावला हे कळताच नातेवाईक संतप्त झाले आणि त्या डॉक्टर समीर गव्हाणे यांना जाब विचारत त्यांना बेदम मारहाण केली। एक दूजे के लिए या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रती अग्निहोत्री आणि त्यांचे पती अनिल विरवानी यांच्या विरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेस कंपनीनं त्यांच्यावर 49 लाख रुपयांची वीज चोरी केल्याचा आरोप केलाय। वरळीतल्या स्टर्लिंग सीफेस अपार्टमेंटमध्ये रती अग्निहोत्री यांचं वास्तव्य आहे। याच घरातल्या वीज कनेक्शनचं 1,77,647 युनिटचं बिल, ज्याची किंमत जवळपास 49 लाख रुपये, ते भरलेलं नसल्यामुळे वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कोर्टात साक्ष देण्याच्या कारणावरून बीडमध्ये भर दिवसा कोर्टासमोर तुफान दगडफेक झाली। 2 गटात सुरू झालेला हा वाद वाढत गेला। त्यानंतर एकमेकांवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीमुळे रमेश एक जण जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय। साध्वी प्रज्ञा सिंगला जामीन देण्यास हरकत नसल्याचं एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात म्हटलंय। साध्वी यांना लवकरच जामीन मिळण्याची शक्यता आहे। सप्टेंबर 2008 मध्ये मालेगावातील बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू तर साधारण 100 जण जखमी झाले होते। यानंतर 23 ऑक्टोबर 2008 मध्ये मालेगाव प्रकरणात अटक सत्र सुरू झालं। त्यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना अटक करण्यात आली।